आज आपण नवीन डिश बनवत आहे। हे तर खूप बनलेले आहे, खूप सोपी आहे बनवण्याकरिता। आणि खाऊन बघा। इथे मी 1 कप जाड पोहा घेतलेला आहे। पोहा आपण छान स्वच्छ धुवून टाकूया। मी 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकलेला आणि वरती स्वच्छ पाणी येतपर्यंत आपण पोहा धुतलेला आहे। बघा छान स्वच्छ पाणी वर आलेला आहे। पाण्यामध्ये पोहा बाजूला ठेवलेला आहे। एक बटाटा घेतलेला, बटाट्याला कापून घेतलेला आहे। साल काढून घेतलेले कच्चा बटाटा घेतलेला आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये बटाटा बारीक कापून घेतलेला आहे। 1 वाटी मैदा टाकलेला आहे आणि आपण पोहा भिजवून घेतलेला होता, पाणी काढून घेतलेला आणि पोहा घेत आहे। पोहामधले पूर्ण पाणी काढून घ्यायचे कारण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। छान असं बॅटर बनवून तयार आहे। यामध्ये थोडंच मी कढीपत्ता टाकलेला, कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे। थोडंच तिखट टाकूया, चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घेऊया। ही डिश खाण्याकरिता खूप छान लागत असतं। आपलं बॅटर पातळ झालं असं वाटत असेल तर आपण यामध्ये मैद्याचा वापर करू शकतो। मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे। छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे। थोडा वेळ छान असं फेटायचं म्हणजे आपण जी डिश बनवत आहे ती डिश छान बनणार। इथे आपण इनो, सोडा याचा वापर नाही करत आहे, म्हणून इथे मी 1-2 मिनिट छान असं फेटून घेतलेलं आहे। छान असं फेटून घेतलेला, बघा बॅटर छान फेटून झालेला आहे। इथे मी 1 चम्मच तीळ टाकलेली आहे। तीळ टाकल्याने डिशला छान चव येत असतं। बाजूला मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं। तेल गरम झालं की आपल्याला ही डिश मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे। या पद्धतीने छान असं मी डिश टाकून घेत आहे। ज्याप्रमाणे आपण भजे बनवत असतो त्याप्रमाणे छान अशी डिश मी तेलामध्ये टाकलेली आहे। ही डिश आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे। बनवण्याकरिता खूप सोपी आहे, तसेच खाण्याकरिता ही डिश खूप छान लागतं। बघा छान असा कलर आलेला आहे। या पद्धतीने छान असं मीडियम गॅसवर आपण डिश तळून घेऊया। मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार। नाश्त्यामध्ये किंवा मुलांना चटपटीत द्यायचं असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो। या पद्धतीने मी पुन्हा डिश बनवून घेत आहे। आधी मी हाताने डिश टाकलेली, आता मी चम्मचने डिश टाकत आहे। या पद्धतीने पण तुम्ही कढईमध्ये तेलामध्ये डिश सोडू शकता। छान असे मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे। तळून झाल्यानंतर मीडियम गॅसवरच तळलेली आहे। तळून झाल्यानंतर सहज डिश तेलामध्ये पलटत असतं। खूप सोपी आहे बनवण्याकरिता आणि खाण्याकरिता चटपटीत अशी रेसिपी आहे। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। बाय बाय।